नमस्कार. आज आपण इयत्ता 12वी चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील प्रकरण 9 भागपेढी पद्धती यातील भागपेढीशी संबंधित काही संज्ञा आणि संकल्पना यांचा अभ्यास करणार आहोत. आता भागपेढी म्हणजे काय? प्रतिभूती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सुरक्षित ठेवणारी कंपनी. बरोबर का? आता प्रतिभूतीमध्ये काय काय येतं? प्रतिभूतीमध्ये भाग, कर्ज रोखे, म्युच्युअल फंड, बंधपत्रे, सरकारी रोखे यांचा समावेश होतो. आता भागपेढीकडं जेव्हा आपण आपल्या प्रतिभूती ठेवतो तर तेव्हा काही विशिष्ट संकल्पना, संज्ञा या तिथं दिल्या जातात. त्या संज्ञांचा अभ्यास आज आपण करणार आहोत. पहा, भागपेढीशी संबंधित संकल्पना. पहिली संकल्पना आहे डिमटेरियलायझेशन. काय? डिमटेरियलायझेशन. काही विद्यार्थ्यांना हा शब्द उच्चारताना अडचणी येतात. घाई करायची नाही. थोडा मोठा शब्द असेल ना तर त्याचे तुकडे तुकडे करून तो बोलायचा. कसं? डिमटेरियलायझेशन. डिमटेरियलायझेशन, डीमॅट. आता डीमॅट म्हणजे काय? तर ज्या कागदाच्या स्वरूपातल्या ज्या प्रतिभूती आहेत, म्हणजे जी कागद आहेत, प्रमाणपत्र आहेत, त्यांचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रूपांतर. लक्षात घ्या, भौतिक स्वरूपातील प्रमाणपत्राचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रूपांतर म्हणजे डीमॅट. आलं लक्षात? काय? भौतिक प्रमाणपत्रांचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रूपांतर म्हणजे डिमटेरियलायझेशन आणि त्याच्या उलट रिमटेरियलायझेशन म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील प्रतिभूतींचे भौतिक स्वरूपात म्हणजे कागदी प्रमाणपत्रात रूपांतर. फरक कळला दोन्हीतला? आता पाहूयात डिमटेरियलायझेशन कसं केलं जातं. आता डिमटेरियलायझेशन ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे नोंदणीकृत डीपीकडे भौतिक प्रमाणपत्र देऊन इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रूपांतर केली जातात. त्यासाठी गुंतवणूकदाराने एक DRF डीमॅट विनंती अर्ज भरून डीपीकडे किंवा डिपॉझिटरीकडे पाठवायचा असतो. त्यांची मान्यता मिळाली की त्या प्रतिभूतींचे रूपांतर डीमॅट खात्यात होते. आलं लक्षात? आता पाहूयात रिमटेरियलायझेशन. रिमटेरियलायझेशन ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील प्रतिभूतींचे भौतिक कागद स्वरूपातील प्रमाणपत्रात रूपांतर केले जाते. ग्राहकास त्यासाठी RRFच्या स्वरूपात लेखी विनंती अर्ज इन्शुरन्स कंपनीला आणि डिपॉझिटरीला पाठवावा लागतो. इन्शुरन्स कंपनीची प्रमाणपत्र मुद्रित केली जातात आणि ग्राहकाला पाठवली जातात. त्याच वेळेस डिपॉझिटरी रिमॅट विनंती अर्ज मान्य केल्याची पुष्टी करतो आणि डिपॉझिटरीद्वारे DPद्वारे त्या प्रतिभूतीच्या खाते नावे करतो. आले लक्षात? दोन गोष्टी होतात. डिमटेरियलायझेशन भौतिक प्रमाणपत्राचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रूपांतर आणि रिमटेरियलायझेशन म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्वरूपातलं भौतिक प्रमाणपत्रात रूपांतर. त्यासाठी काही विनंती अर्ज असतात, ते द्यावे लागतात आणि मग त्यानंतर आपल्या खात्याची ती प्रक्रिया होते. आता तिसरी संकल्पना आहे फंगिबिलिटी. आता तुम्हाला असं वाटेल फंगिबिलिटी म्हणजे काय? की बाबा फंगस किंवा कीटाणू वगैरे काय आहे का? तर नाही. फंगिबिलिटी, फंगिबल म्हणजे अदला बदल करता येण्याजोगे. आता पहा, तुमच्याकडे 100 रुपये, तुमच्याकडे 100 रुपयाची नोट आहे आणि तुमच्या मित्राकडे पण 100 रुपयाची नोट आहे. मित्राची तुम्ही घेतली आणि तुमची नोट मित्राने घेतली. नोटांची काय झाली? अदला बदल. काय फरक पडला का? नाही, कारण दोन्ही 100 रुपयांच्या नोटांना सेम मूल्य आहे. पण जर तुमच्या गावाकडच्या नातेवाईकांची जमीन आहे आणि तुमची शहरात जमीन आहे, तर गावाकडचे नातेवाईक म्हणाले तुमची शहरातली जमीन आम्हाला द्या, आमची तुम्हाला घ्या, असं होईल का? नाही, कारण जमीन ही मालमत्ता फंगिबल नाही, अदलाबदल करता येण्याजोगी नाही, कारण तिला विशिष्ट गुणवत्ता असते, विशिष्ट मूल्य असते, जागेनुसार विशिष्ट भाव असतो. बरोबर? मग या ज्या डिपॉझिटरीमधल्या ज्या प्रतिभूती आहेत या सर्व काय असतात? फंगिबल असतात, अदलाबदल करता येणाऱ्या असतात. डीमॅट केलेल्या प्रतिभूतींना विशिष्ट क्रमांक नसतात, त्यांना वेगळं प्रमाणपत्र नसतं. समान प्रकारच्या समान मूल्यांच्या प्रतिभूती या समान असतात. त्यांची मालकी कोणाकडेही असली तरी त्या अदलाबदल करता येणाऱ्या असतात. एकाला दुसरा पर्याय असतो आणि त्या एक दुसऱ्यांपासून भिन्न नसतात.
म्हणजे जसं आपण नोटांची अदलाबदल करू शकतो तसंच प्रतिभूतींची अदलाबदल करू शकतो, कारण डिपॉझिटरीमधल्या सर्व प्रतिभूती या फंगिबल असतात. आता पुढचं आणि महत्त्वाचं काय, ISIN. आय इंटरनॅशनल, S सिक्युरिटीज, आयडेंटिफिकेशन, N नंबर. आता तुम्हा प्रत्येकाकडं विशिष्ट आधार नंबर आहे. तुमचा आधार नंबर आणि तुमच्या आईवडिलांचा आधार नंबर वेगवेगळा आहे ना, की सारखा आहे? वेगवेगळा आहे. अगदी तसंच प्रत्येक प्रतिभूतींचा एक सांकेतिक क्रमांक असतो, त्याला ISIN इंटरनॅशनल सिक्युरिटीज आयडेंटिफिकेशन नंबर म्हणतात. त्याने ती प्रतिभूती ओळखली जाते. NNA म्हणजे नॅशनल नंबरिंग एजन्सीकडून कंपनीच्या प्रतिभूतींना ISIN दिले जातात. ISIN ही मानक क्रमांकन प्रणाली आहे ज्याला जागतिक मान्यता आहे, जागतिक लेवलवर त्याला मान्य केलं गेलं आहे. ISO इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ स्टँडर्डायझेशन हे ISIN ची रचना परिभाषित करतात, म्हणजे ISO द्वारे पण मान्यता दिली गेली आहे. भारतामध्ये ISIN चे कार्य सेबी NSDL ला प्रदान केलेले आहे. भारतामध्ये सेबी NNA ची भूमिका बजावते, म्हणजे आपल्याला ISIN नंबर कोण देतं? सेबी, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही सरकारी प्रतिभूतीसाठी ISIN चे वाटप करते. जेव्हा कंपनीसाठी असतं तेव्हा सेबी काम करतं, आणि जेव्हा सरकारी प्रतिभूती असतात, सरकारी कर्ज रोखे भाग असतात, तेव्हा RBI म्हणजे मध्यवर्ती बँक काम करते. ISIN हा 12 अंकी वर्णांक असतो. वर्णांक म्हणजे काय? जिथे अल्फाबेट पण असतात आणि नंबर पण असतात, म्हणजे काही अल्फाबेट आणि काही नंबर, अंक, असा नंबर म्हणजे वर्णांक. तो 12 अंकी असतो आणि तो 3 गटात विभागलेला असतो. कंपनीला तिच्या प्रतिभूतीसाठी ISIN साठी आवश्यक दस्तऐवज म्हणजे माहितीपत्रक, नियमावली सादर करावी लागते. आता पहा ISIN बद्दल विशेष माहिती. ISIN काय आहे? एक 12 अंकी वर्णांक आहे. ह्याचे 3 घटक आहेत. 4 एके 4, 4 दोन्ही 8, 4 त्रिक 12. पहिले 4 काय आहेत बघा? 12 वर्णांक ओळख क्रमांक आहे, याचे 3 घटक आहेत. त्यातले पहिले 2 घटक म्हणजे आपल्या देशाचा सांकेतांक आहे. प्रत्येक देशाला एक विशिष्ट सांकेतांक म्हणजे एक कोड नंबर दिलेला आहे, तो आहे. दुसरा मूळ क्रमांक, यामध्ये 9 अंक आणि अक्षर असतात. किती? 9 अंक आणि अक्षर असतात. पहिला घटक उपसर्ग, त्यामध्ये देशाचा कोड नंबर आहे जो 2 अंकी. दुसरा घटक मूळ क्रमांक, यामध्ये 9 अंक आणि अक्षर आहेत. आणि तिसरा तपासणी अंक, हा ISIN मधील शेवटचा अंक असून तो वैधता तपासणीसाठी असतो. 9 2 10 11 आणि शेवटचा एक तपासणी अंक किती? 12. आलं लक्षात? 2 + 9 + 1 बरोबर 12. आता पाहूयात अधिक स्पष्टीकरण. पहिले 2 वर्ण काय? देशाचं सांकेतांक. मग आपल्या भारतासाठी काय? इंडिया, इंडियाचे IN कॅपिटलमध्ये काय घेतलं आहे? भारताचं कोड IN. तिसरा वर्ण जो वाटप करणाऱ्या कंपनीचा प्रकार. पहिलं सुरुवात कशाने होणार? IN. म्हणजे तिसरा वर्ण काय असणार आहे? तुमच्या कंपनीचा प्रकार. जर कंपनी केंद्र सरकारची असेल तर कॅपिटलमध्ये A असतो. राज्य सरकारची असेल तर कॅपिटलमध्ये B. महानगरपालिकेचे असेल तर C. केंद्रशासित प्रदेशाचे असेल तर D. कंपनी नियामक, कंपनी महामंडळ असेल तर E. आणि म्युच्युअल फंड असेल तर F. आलं लक्षात? म्हणजे ज्या पद्धतीने कंपनीचा प्रकार त्या पद्धतीने तिसरा वर्ण. पुढचे 4थे ते 7वे म्हणजे 4 to 7 कॅरेक्टर हे कंपनीची ओळख असतं. यातलं 4 ते 6 कॅरेक्टर हे अंक असतात आणि 7वा हा अल्फाबेट असतो. त्याच्यानंतर 8वा आणि 9वा अंक हा प्रतिभूतीचा प्रकार दर्शवतो, म्हणजे तुमची प्रतिभूती कोणती आहे. जर समहक्क भाग असतील तर 1. डाक बचत योजना म्हणजे पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीम असेल तर 2. अग्रहक्क भाग असतील तर 3. कर्जरोखे असेल तर पहा इथं काय दिसतंय? 2 आणि वरती एक रेष दिलेली आहे. आणि सरकारी प्रतिभूती असेल तर 4. आलं लक्षात? म्हणजे प्रतिभूतींचा जसा प्रकार आहे तसा 8वा आणि 9वा अंक असतो. पुढं 10वा आणि 11वा अंक हा भागपेढीच्या ISIN पद्धतीत प्रवेश करणाऱ्या इन्शुअर कंपनीचा 10
10वा आणि 11वा अंक हा भागपेढीच्या ISIN पद्धतीत प्रवेश करणाऱ्या इश्यूवर म्हणजे ज्यांनी इश्यू केल्यात त्या कंपनीच्या प्रतिभूतीच्या अनुक्रमाने येणारा क्रमांक असतो. म्हणजे इश्यूअर कंपनी आहे तिचा जो भाग कितव्या क्रमांकाचा तिने इश्यू केला आहे त्यानुसार तो क्रमांक असतो. आणि 12वा हा तपासणी अंक असतो. उदाहरणार्थ एक त्यांनी दिला आहे बघा, काय एक नंबर दिला आहे ISIN मध्ये पुढील प्रकारे संकेतांक दिला जातो. कुठला दिसतोय पहा, INE 002A01018. नीट पहा, त्याच्याबरोबर त्यांनी 3 भाग केलेले आहेत. पहिला IN देशाचं सांकेतांक, E कंपनीचा प्रकार 002A, त्याच्यानंतर प्रतिभूतीचा प्रकार आणि कंपनीचा सांकेतांक. बघा, IN देशाचं सांकेतांक भारत इंडिया, E वाटप करणारी एक कंपनी आहे साधी, 002A म्हणजे कंपनीची ओळख आहे, 01 म्हणजे कंपनीचा समहक्क भाग आहे, 01 म्हणजे इश्युअर कंपनीच्या प्रतिभूतींना दिलेला अनुक्रमांक नंबर आहे म्हणजे पहिल्याच क्रमांकाचा समहक्क भाग आहे, आणि 8 हा तपासणी अंक आहे. हा होता ISIN नंबर. आलं लक्षात? आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.